हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS 2 लेसन नंबर 10 हिस्टॉरिक पिरियड. तर या लेसनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट इज कल्चर, कल्चर म्हणजे काय, एन्शियंट सिव्हिलायझेशन इन रिव्हर व्हॅलीज, की रिव्हर व्हॅलीजमध्ये जे सिव्हिलायझेशन झाले ते कशा पद्धतीने झाले ते बघणार आहोत. आणि एन्शियंट रिव्हेरियन सिव्हिलायझेशन म्हणजेच त्यांना नावं दिले गेली आहेत. मेसोपोटेमिया इथे जे सिव्हिलायझेशन होतं, त्यानंतर इजिप्त असेल, चायना असेल आणि हरप्पा सिव्हिलायझेशन, या सगळ्या सिव्हिलायझेशनविषयी आपण माहिती बघणार आहोत. तसेच स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, की त्यावेळेचे जे लोक होते ते कुठले स्पोर्ट्स खेळत होते किंवा एंटरटेनमेंटसाठी कशाचा यूज करत होते, हे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे सर्व जे सब्जेक्ट आहेत त्यांचे व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल की जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल. तर चला लेसनला स्टार्ट करूया. We have seen in lesson 2 that written records are available in the form of inscriptions, manuscripts, बुक्स एक्सेट्रा फॉर द हिस्टॉरिक पिरियड. आता बघा, हिस्टॉरिक पिरियडमध्ये किंवा मागील जे काही आपली हिस्ट्री असेल त्यामधल्या सर्व गोष्टी आपल्याला कशा समजतात, तर त्यासाठी वेगवेगळे सोर्सेस असतात, रिसोर्सेस असतात की ज्यामुळे आपल्याला माहिती मिळते. जसं की याआधी आपण लेसनमध्ये बघितलं की स्टोन एज टूल्सचे काय मिळाले आपल्याला, टूल्स मिळाले काही जे जमिनीच्या खाली होते, त्यानंतर काही वस्तू मिळाल्या. त्यामुळे आपल्याला काय समजत गेलं की त्यावेळेचे लोक कुठले टूल्स वापरत होते किंवा त्यांची लाईफ कशा पद्धतीची होती, या गोष्टी आपल्याला कळत गेल्या. त्याच पद्धतीने रिटन रेकॉर्ड्स, की ज्या वेळेला त्यांनी आपली स्वतःची लँग्वेज असेल किंवा स्क्रिप्ट्स फॉर्म केल्या होत्या, तर आणि त्यांना लिहायची आपण काय बोलू शकतो की रिटन कशा पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवू शकतात हे जेव्हा त्यांना समजलं, तर त्यावेळेला त्यांचे इन्स्क्रिप्शन असतील, मॅन्युस्क्रिप्ट्स असतील, बुक्स असतील, हे सुद्धा काय झाले त्यांनी बनवायला सुरुवात केली. आणि तेच रेकॉर्ड्स जेव्हा आपल्याला मिळतात त्यामुळे आपल्याला मागील जी हिस्ट्री आहे त्यांची ही समजते. इन ऑल एन्शियंट सिव्हिलायझेशन द आर्ट ऑफ रायटिंग वॉज डेव्हलप. तर आता त्यावेळेची जी एन्शियंट सिव्हिलायझेशन्स त्यावेळेच्या होत्या त्यामध्ये रिटर्न जे रायटिंग मटेरियल असेल किंवा लिहिण्याची जी पद्धत असेल किंवा लिहिण्याचं टेक्निक असेल हे डेव्हलप झालं होतं. हे कशामुळे आपल्याला कळेल, कारण त्यावेळेचे इन्स्क्रिप्शन्स आणि बुक्स आपल्याला आत्ता जर मिळत असतील किंवा त्यावरून आपण हिस्ट्री स्टडी करतो, याचा अर्थ त्यावेळेला त्या लोकांना लिहायला येत होतं किंवा रायटिंग स्किल्स जे होते त्यांचे डेव्हलप झालेले होते. दे यूज फुल्ली डेव्हलप स्क्रिप्ट्स, आणि त्यांच्या स्क्रिप्ट्स ज्या होत्या, जी लिपी असेल त्यांची, जसं आता आपण मराठी असेल, इंग्लिश असेल, यासाठी लेटर्स वापरतो किंवा जी आपली काही लँग्वेज आहे त्यासाठी एक स्पेशल काय असते, स्क्रिप्ट्स असते. त्या पद्धतीने त्यांच्या स्क्रिप्ट्स ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे डेव्हलप झालेल्या होत्या. In other words, with the rise of ancient civilization, the new stone age came to an end and a historic period began. की जसं आपण स्टोन एजेसचे 3 प्रकार बघितले होते, टाइप्स, की न्यू स्टोन एज, मग स्टोन टूल्स वापरणारे जे लोक होते ते, त्यानंतर कॉपर एज असेल, आयर्न एज असेल. आता हे जे न्यू स्टोन एज स्टार्ट झालं होतं ते आता संपूर्ण कुठली सुरुवात होणार होती, नवीन हिस्टॉरिक पिरियड जो होता तो आता सुरुवात व्हायला काय झालं होतं, पिरियड बिगॅन मीन्स काय, सुरुवात झाली होती. आता आपण सर्वात आधी बघूया की व्हॉट इज कल्चर. कल्चर हा वर्ड तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल, तर कल्चर म्हणजे काय ते आपण इथे बघूया. ह्युमन अँड ऑल अदर ॲनिमल्स आर डिपेंडेंट ऑन देअर एन्व्हायरमेंट अँड नेचर फॉर सॅटिस्फाईंग देअर नीड्स. की आज जरी आपण बघितलं तरी आत्तासुद्धा आपल्या बऱ्याचशा ज्या गरजा असतात त्या कुठून पूर्ण होतात, तर एन्व्हायरमेंट, नेचर असेल त्यामधून आपल्या गरजा पूर्ण होतात. आणि त्यावेळेला तर लोक पूर्णपणे एन्व्हायरमेंटवरती, नेचरवरतीच डिपेंड होते. त्यांच्या खाण्याच्या पिण्याच्या गरजा असतील किंवा बाकीच्या ज्या गरजा होत्या त्या सर्व एन्व्हायरमेंटमधूनच कंप्लीट होत होत्या. हाऊएव्हर अदर ॲनिमल्स डू नॉट कॉज एनी सिग्निफिकंट चेंज इन देअर सराउंडिंग. बाकीचे जे ॲनिमल्स होते त्यांच्यासाठी सुद्धा नेचर तेवढंच इम्पॉर्टंट होतं. ते सुद्धा आपल्या गरजा कुठून पूर्ण करतात, तर एन्व्हायरमेंटमध्येच कंप्लीट करतात. परंतु जसं ह्युमन बिईंग्स आपल्या नेचरला काय करतात की इफेक्ट जे जाणवायला लागतात किंवा कॉजेस जे होतात आपल्यामुळे ते ॲनिमल्समुळे होतात का, नाही. जसं की आज आपण जर बघितलं तर माणसाची जी डेव्हलपमेंट होत आहे, प्रगती होत आहे, त्यासोबतच जे पोल्युशन्स आहे वेगवेगळ्या पद्धतीचे, त्यामुळे काय होतं आहे, एन्व्हायरमेंटचं नुकसान होत आहे. परंतु ॲनिमल्स तसं नुकसान पोहोचवतात का सराउंडिंगमध्ये नेचरसाठी, तर नाही. फॉर एक्झाम्पल, बियर्स लिव्ज इन अ केव्ज अँड मंकी लिव्ह ऑन अ ट्री बट ह्युमन्स बिल्ड हाऊसेस. तर कशा पद्धतीने ॲनिमल्स नुकसान पोहोचवत नाही, तर बघा की जसं बियर्स असतील तर ते केव्जमध्ये राहतात, मंकी झाडावरती राहतात, तर ते
त्या गोष्टींना काही नुकसान पोहोचवतात का, झाडांना असेल किंवा केव्ज असेल किंवा कुठल्याही गोष्टींना, तर नाही. परंतु ह्युमन जेव्हा स्वतःचे घर बांधतात तर तेव्हा ते काय करतात, झाडांना कट करतात, त्यानंतर ती झाडं वापरतात किंवा सॉईल असेल त्यापासून बनणाऱ्या ब्रिक्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी ते वापरतात. तर यामुळे काय होतं की नेचरवरती त्याचा परिणाम होतो. इट मीन्स दॅट वी ह्युमन्स चेंज द नॅचरल कॅरेक्टर्स ऑफ अवर सराउंडिंग टू सम एक्सटेंट. आणि आपल्याला ॲज इट इज ज्या सराउंडिंगमध्ये गोष्टी मिळतात त्या तशाच्या तशा आपण यूज करतो का, नाही. त्याच्यावरती काहीतरी प्रयोग करून असेल किंवा नवीन इन्व्हेन्शन करून त्या गोष्टी आपण काय करत असतो, वापरत असतो. ह्युमन्स डू नॉट ईट देअर फूड इन इट्स नॅचरल फॉर्म ॲज अदर ॲनिमल्स डू. बाकीचे जे ॲनिमल्स आहे ॲज इट इज जे काही त्यांना फूड मिळतं एन्व्हायरमेंटमध्ये ते तसंच खातात. परंतु ह्युमन बिंग्स काय करतात, मानव काय करतो की ते जे फूड असेल ते आपण कुक करतो, त्यानंतर त्याच्यावरती काही प्रोसेस करून त्यानंतर खातो. दे रोस्ट ऑर कुक द फूड. तर त्यावेळेचे जे ह्युमन होते ते सुद्धा काय करत होते, ॲज इट इज फूड न खाता त्यांना रोस्ट करून म्हणजे भाजून असेल किंवा कुक करून शिजवून ते खात होते. ऑर इन अदर वर्ड्स दे प्रोसेस फूड स्टफ बिफोर एटिंग दी. म्हणजेच काय की ते काय करत होते आता की जे कुठलेही फूड स्टफ ते खाण्या अगोदर त्यावरती प्रोसेस करत होते आणि त्यानंतर ते खात होते. दे प्रोसेस मेनी सबस्टन्स इन अ सिमिलर मॅनर. की जी प्रोसेस होती बऱ्याचशा सबस्टन्सवरती ते काय करत होते, सिमिलर पद्धतीनेच प्रोसेस करून ते खात होते. त्यानंतर बघूया, दे वर्क ऑन स्टोन मेटल एक्सेट्रा. आणि आता काय होत होतं, थोड्या थोड्या पद्धतीने त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट यायला सुरुवात झाली होती. बाय ऑब्झर्वेशन असेल किंवा कुठल्या गोष्टीची गरज कितपर्यंत आहे या गोष्टी त्यांना कळल्यामुळे ते काय करत होते, आता स्टोन असेल मेटल असेल याच्यावरती काम करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे टूल्स असतील किंवा ऑब्जेक्ट असतील हे बनवायला त्यांनी सुरुवात केली होती. दे मेक पॉट्स, ब्रिक्स अँड मेनी अदर थिंग्स फ्रॉम क्ले. क्लेपासून सुद्धा पॉट्स कशा पद्धतीने आपण बनवू शकतो, ब्रिक्स बनवू शकतो, या गोष्टी त्यांना आता कळायला लागल्या होत्या आणि त्यांनी सुरुवात केली होती हे सर्व गोष्टी बनवायला. दे ऑप्टेन यार्न फ्रॉम कॉटन अँड व्ह्यू क्लोथ फ्रॉम दी यार्न. यार्न म्हणजेच काय, धागा. आता कॉटन असेल, कापूस असेल तर त्यापासून धागा कसे बनवू शकतो हे पण टेक्निक त्यांना कळलं होतं आणि त्या धाग्यापासून कपडे बनवायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली होती. इन शॉर्ट, अकॉर्डिंग टू देअर नीड्स दे चेंज द फॉर्म ऑफ मटेरियल अवेलेबल इन नेचर. की जशी गरज असेल त्या पद्धतीने ते काय करत होते, त्या गोष्टींमध्ये चेंजेस करून जे काही रॉ मटेरियल त्यांना एन्व्हायरमेंटमध्ये सराउंडिंगमध्ये मिळत होतं त्याच्यावरती प्रोसेस करून त्या गोष्टी त्यांनी वापरायला सुरुवात केली होती. दे नीड स्किल्स टू डू दिस. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी ऑब्व्हियसली काय लागणार, स्किल असतील तरच या गोष्टी पॉसिबल होत्या. तर वेगवेगळे स्किल्ससुद्धा त्यांनी काय केले होते, डेव्हलप केले होते. दे नीड टू थिंक अँड प्लॅन बिफोर दे शेप अँड ऑब्जेक्ट. कुठलाही ऑब्जेक्ट जसं की क्लेपासून ते पॉट्स बनवत होते तर त्या ऑब्जेक्टला जर शेप द्यायचा असेल तर सुरुवातीला काय करायला लागणार की ते विचार करत असणार, त्यावरती प्लॅन करत असणार की ती वस्तू त्यांना कशा पद्धतीने बनवायची आहे आणि त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये त्यांनी ती बनवली असणार, जशी की आजही आपण तेच करतो. देन दे हॅव टू पुट इन एफर्ट्स टू ॲक्च्युअली शेप इट. की कुठली वस्तू करण्या अगोदर आपण ठरवणार की डोक्यात विचार करणार की ही गोष्ट ॲक्च्युअली आपल्याला करायची कशी आहे, प्लॅन करणार आपण की कशा पद्धतीने कुठून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आपण ॲक्च्युअलमध्ये ती ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करतो. त्याच पद्धतीने हे त्यावेळचे जे ह्युमन होते यांनी सुद्धा तेच केलं की आधी ठरवलं की कुठल्या गोष्टीला शेप कशा पद्धतीने द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती लागणारे जे एफर्ट्स होते ते घेतले आणि नंतर मग ॲक्च्युअल जो शेप होता त्या ऑब्जेक्टचा तो देत गेले. द ट्रेडिशन ऑफ दोज स्किल अँड थॉट, स्किल्स अँड एफर्ट्स गेव राईज टू व्हेरियस आर्ट्स. आणि यामुळेच जे विचार करण्याची पद्धती असेल किंवा स्किल्स असतील, एफर्ट्स असतील, हे ज्या पद्धतीने डेव्हलप होत गेले त्या पद्धतीने त्यांचे वेगवेगळे आर्ट्स जे होते ते आता काय व्हायला लागले होते, राईज म्हणजेच काय, सुरुवात व्हायला लागली होती. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आर्ट्समध्ये आपले स्किल्स यूज करायला सुरुवात केली होती. एव्हरी जनरेशन हँडेड ओव्हर द नॉलेज ऑफ द आर्टिस्टिक स्किल्स अँड ट्रेडिशन टू दी नेक्स्ट जनरेशन. की जसं पॉट बनवणारे जे लोक होते तर त्यांची जी नेक्स्ट जनरेशन असेल तर ते काय करत होते, त्याच आर्टिस्टिक स्किल्स जे होते, ट्रेडिशन ज्या त्यांच्या होत्या ते समजून घेत होते आणि शिकत होते आणि त्यामुळेच एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये या सर्व गोष्टी काय होत होत्या, पास होत होत्या. विथ दिस एक्सचेंज ऑफ थॉट्स अँड आयडियाज लँग्वेज वॉज एनरिच. आणि याच्यामुळेच जे काही थॉट्स असतील, आयडियाज असतील, लँग्वेज असतील, एक्सचेंज होत होत्या एकमेकांमध्ये. त्यामुळे त्या काय होत गेल्या, एनरिच म्हणजे समृद्ध होत गेल्या किंवा त्या डेव्हलप होत गेल्या अजून जास्त प्रमाणात. द नॉलेज ऑफ व्हेरियस आर्ट, स्किल्स अँड ट्रेडिशन इनहेरिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन अँड द वे ऑफ लाईफ फाउंडेड ऑन दॅट नॉलेज इज व्हॉट वी कॉल कल्चर. तर कल्चर कशाला बोलायचं, कल्चर कशाला म्हणतात, तर नॉलेज असेल, आर्ट असेल, स्किल्स असतील, ट्रेडिशन असतील, या सर्व गोष्टी एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशन
जनरेशनमध्ये पास होण्याचा जो काही काळ असतो किंवा जी काही वे असतात ज्यामुळे लोकांना नवीन लाईफ कशा पद्धतीने आपण बनवू शकतो ह्या गोष्टी समजतात किंवा इझी होतं, मागच्या जनरेशनकडून त्या गोष्टी मिळतात म्हणून. तर याला आपण काय बोलतो, कल्चर. की ॲज इट इज असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास होतात, यालाच कल्चर आपण म्हणू शकतो. की जसं की एका घरामध्ये जे लोक असतील पॉट बनवत असतील किंवा ऑर्नामेंट्स असतील, टूल्स बनवत असतील, तर त्यांची मुलं काय करणार की तेच स्किल्स असतील, ते नॉलेज असेल, ते त्यांना आपोआप काय होतं त्यांच्या जनरेशनकडून मिळत असतं. तर यालाच काय बोलतात, कल्चर. नेक्स्ट बघूया एन्शियंट सिव्हिलायझेशन इन रिव्हर व्हॅलीज. की रिव्हर व्हॅलीजमध्ये कशा पद्धतीने सिव्हिलायझेशन डेव्हलप होत होत्या हे आपण बघूया. कल्चर्स विच फ्लरिश इन द न्यू स्टोन एज वेअर बेस्ड ऑन अँड ॲग्रिकल्चर वे ऑफ लाईफ. जसं की आपण मागच्या लेसनमध्ये पण बघितलं आहे की जे न्यू स्टोन एज होतं त्यामध्ये मोस्ट ऑफ ते लोक काय करत होते, तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवरती त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. फर्टाईल सॉईल अँड कॉन्स्टंट वॉटर सप्लाय आर इसेन्शियल फॉर ग्रोईंग गुड क्रॉप्स. की चांगल्या पद्धतीचं जे धान्य जर ग्रो करायचं असेल तर त्यासाठी काय लागतं, तर फर्टाईल सॉईल म्हणजे सुपीक जमीन आपण म्हणू शकतो, अशी जमीन किंवा अशी माती की ज्यामध्ये क्रॉप्स व्यवस्थित येतात किंवा जे गुणधर्म असतील किंवा ज्या गोष्टी क्रॉप्सला उगण्यासाठी आवश्यक आहेत त्या ज्या सॉईलमध्ये असतात त्यालाच फर्टाईल सॉईल म्हणतात. तर फर्टाईल सॉईल असेल, पाणी असेल, ह्या गोष्टी जिथे अवेलेबल असतील तिथे गुड क्रॉप्स म्हणजे चांगली धान्य येऊ शकतात, हे सुद्धा त्यांना आता कळत गेलं होतं. नॅचरली पीपल इन द न्यू स्टोन एज इस्टॅब्लिश देअर विलेज सेटलमेंट्स ऑन द बँक ऑफ व्हेरियस रिव्हर्स. आणि यासाठीच त्यांनी काय केले होते, त्यांचे विलेज सेटलमेंट्स मोस्टली कुठे बनवले होते, कुठे इस्टॅब्लिश केले होते, तर ज्या ठिकाणी रिव्हर्स असतील, रिव्हर्स बँक्स जे असतील, नद्यांची जी खोरी असतील किंवा नद्यांच्या जवळचा जो प्रदेश असतो त्या ठिकाणी त्यांनी त्यांची विलेज सेटलमेंट्स बनवले होते किंवा इस्टॅब्लिश केले होते की ज्यामुळे त्यांना शेतीसाठी ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पाणीही मिळेल आणि नद्यांची जी माती असते, गाळाची जी माती असते ती त्यांना उपयोगी पडेल यासाठी. द न्यू स्टोन एज कल्चर्स फ्लरिश अलॉंग द रिव्हर बँक्स. आणि त्यामुळेच ज्या काही सिव्हिलायझेशन त्यावेळेला डेव्हलप झाल्या त्या नदीच्या किनाऱ्यावरती असेल किंवा नदीच्या प्रदेशांमध्येच काय केल्या होत्या, डेव्हलप झाल्या होत्या. जसं की तुम्हाला इथे मॅप दिलेला आहे, आपला वर्ल्ड मॅप आहे आणि याच्यामध्ये इंडेक्समध्ये बघा तुम्हाला काय दिलं आहे, रिव्हर्स. ज्या ब्ल्यू कलरच्या लाईन आहेत त्या म्हणजे काय, रिव्हर. आणि जो येल्लो कलर दिलेला आहे तो म्हणजेच काय, एन्शियंट अर्बन सिव्हिलायझेशन ज्या होत्या त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर कुठे कुठे दिसत आहेत बघा, इजिप्तच्या इथे तुम्हाला कलर दिसत असेल तो, त्यानंतर मेझोपोटेमिया आहे, हरप्पा सिव्हिलायझेशन जो आहे तो सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती आहे, चीन जो आहे तिथे तुम्हाला येल्लो कलर दिसत आहे, इजिप्तच्या इथे कुठली नदी आहे, नाईल नदी आहे. तर अशा पद्धतीने जिथे जिथे नदीचा प्रदेश होता त्या त्या ठिकाणी या सिव्हिलायझेशन काय होत गेल्या होत्या, इस्टॅब्लिश होत गेल्या होत्या. तर एक वेळेला तुम्ही काय करणार, हे मॅप जो आहे जो व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचा आहे, नद्यांची नावं आणि जे कुठले प्रदेश होते ज्या ठिकाणी या डेव्हलप झाल्या सिव्हिलायझेशन त्यांची नावंसुद्धा तुम्हाला कळतील. नावं तुम्हाला 4च दिलेली आहेत, इजिप्त, मेझोपोटेमिया, त्यानंतर हरप्पा सिव्हिलायझेशन आणि चीनमध्ये या डेव्हलप झालेल्या होत्या. इन द कोर्स ऑफ टाईम न्यू स्टोन एज कल्चर्स गिव्ह राईज टू अर्ली सिव्हिलायझेशन. आणि या काळापासून मग काय सुरुवात झाली होती, सिव्हिलायझेशनसाठी सुरुवात झाली होती. Increase in production due to various skills, the use of the wheel, flourishing trade, use of well-developed scripts, etc. were the major factor responsible for the rise of the early civilization. आता इथे जर तुम्हाला रिझन्स लिहायचे असतील की अर्ली सिव्हिलायझेशन कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलं होतं किंवा कुठले फॅक्टर्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल होते, तर त्याचं हे तुम्हाला आन्सर मिळेल. की न्यू स्टोन एजमध्ये जसं की आपण बघत गेलो की प्रोडक्शन जे होतं प्रत्येक गोष्टीचं असेल, मग ॲग्रिकल्चरल असेल किंवा बाकीच्या गोष्टींचं प्रोडक्शन काय होत होतं, इन्क्रीज झालं होतं. कारण वेरियस स्किल्स जे होते त्यासाठी लागणारे ते आता डेव्हलप झाले होते. त्यानंतर कशाचं इन्व्हेन्शन झालं होतं, व्हील म्हणजे चाकाचं इन्व्हेन्शन झालं होतं. त्यामुळे काय झालं की वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रॅव्हलिंग होत होतं किंवा कुठलंही लोड वाहून नेण्यासाठी ते काय करायला लागले होते, कार्ट असतील किंवा बाकीच्या गोष्टी यूज करायला लागले होते. त्यामुळे काय झालं, फ्लरिशिंग ट्रेड म्हणजेच ट्रेड असेल किंवा व्यापार असेल ते मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, वाढत गेलं होतं. आणि त्यामुळेच जी एक्सचेंज होत होतं, देवाणघेवाण जी होत होती, वस्तूंची असेल, नॉलेजची असेल, स्किलची असेल किंवा लँग्वेजची असेल, या सगळ्या गोष्टी आता काय व्हायला लागल्या होत्या, डेव्हलप व्हायला लागल्या होत्या. आणि यामुळेच जे सिव्हिलायझेशन होतं हे आता फॉर्म व्हायला सुरुवात झाली होती किंवा अजून एस्टॅब्लिश व्हायला सुरुवात झाली होती.
This civilization came into existence in roughly the same period, that is around 3000 BC in 4 regions of the world. आणि एकाच वेळेला आपण म्हणू शकतो की किंवा त्या सेम पिरियडमध्ये जे आहे 3000 BC अराउंड याच्या अगोदर काय झालं होतं की या सिव्हिलायझेशन एकाच वेळेला वेगवेगळ्या रिजनमध्ये 4 रिजनमध्ये डेव्हलप व्हायला लागल्या होत्या. आणि कुठल्या होत्या त्या? मेझोपोटॅमिया, इजिप्त, द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड चीन. तर या सर्व प्रदेशांमध्ये या सिव्हिलायझेशन फॉर्म झाल्या होत्या. द सिव्हिलायझेशन इन दिस 4 रिजन्स डेव्हलप इन रिव्हर व्हॅली, हेन्स दे आर नोन ॲज रिव्हेरियन सिव्हिलायझेशन. या ज्या 4 सिव्हिलायझेशन तुम्हाला दिलेल्या आहे, सिव्हिलायझेशन म्हणजेच काय? संस्कृती, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती. तर या कुठे डेव्हलप झाल्या होत्या? सगळ्या रिव्हर, नदीच्या किनाऱ्यावरती किंवा नदीच्या प्रदेशामध्ये झालेल्या असल्यामुळे यांना नाव काय दिलं गेलं? रिव्हेरियन सिव्हिलायझेशन, म्हणजेच नदीच्या भागात डेव्हलप झालेल्या संस्कृती. एन्शियंट रिव्हेरियन सिव्हिलायझेशन ज्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत, मेझोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि हरप्पा. तर सर्वात आधी मेझोपोटेमिया संस्कृती कशा पद्धतीची होती, कुठे ती डेव्हलप झाली, त्याच्याविषयी आपण माहिती बघूया. मेझोपोटेमिया इज द नेम ऑफ अ रिजन अँड नॉट ऑफ एनी पर्टिक्युलर कंट्री. हे कुठल्याही कंट्रीचं नाव नाही, हे एक प्रदेशाचं नाव आहे. इट मीन्स दॅट लँड बिटवीन 2 रिव्हर्स, 2 नदींच्या मधला जो भाग आहे, प्रदेश आहे, त्या ठिकाणी ही संस्कृती डेव्हलप झाली होती. एन्शियंट मेझोपोटेमिया वॉज द लँड बिटवीन द 2 रिव्हर्स, टिग्रिस किंवा टायग्रिस अँड दुसरं काय दिलं आहे? युफ्रेट्स. तर या 2 नदी होत्या, त्यांच्या मधला जो प्रदेश होता त्या ठिकाणी ही संस्कृती डेव्हलप झाली होती. दिस 2 रिव्हर्स मेनली फ्लो थ्रू तुर्की, सायरिया अँड इराक. तर या हे जे प्रदेश आहेत किंवा कंट्री आहेत यांच्यामधून या नद्या काय होत गेल्या आहेत? फ्लो म्हणजे वाहत गेल्या आहेत. एन्शियंट मेझोपोटेमिया हॅड ग्रेट सिटीज लाईक युआर, युरक, निपर एक्सेट्रा. दिस सिटीज वेअर होम टू व्हेरी प्रॉस्पिरियस कल्चर्स. आणि या ज्या सिटीज होत्या इथे खूप जास्त प्रॉस्पिरियस कल्चर होतं. आणि ह्या नद्या पुढे वाहत जेव्हा गेला तर त्या 2 नद्यांच्या मधला जो भाग होता तिथे मेझोपोटेमिया जो प्रदेश होता तिथे ही संस्कृती वाढत गेली. आणि मेझोपोटेमियाचेच जवळ असलेल्या ज्या सिटीज होत्या त्यांच्या, तर या सिटीज कशा होत्या? तर प्रॉस्पिरस कल्चर्स त्यांना लाभलेलं होतं. नेक्स्ट आपण बघूया इजिप्त. द रिव्हर नाईल फ्लोज थ्रू द ईस्टर्न पार्ट ऑफ दी सहारा डेझर्ट इन द नॉर्थ ऑफ आफ्रिका. तर आफ्रिकामध्ये सहारा डेझर्ट जे आहे, सहारा वाळवंट जे आहे, त्यामधून जी रिव्हर नाईल वाहत जाते त्या ठिकाणी हे जे आहे इजिप्तचे असेल संस्कृती ही डेव्हलप झाली होती. इजिप्शियन सिव्हिलायझेशन, वन ऑफ द एन्शियंट सिव्हिलायझेशन flourish along its bank, it is known as Egyptian civilization. The Nile gets flooded every year. प्रत्येक वर्षी त्या नदीला पूर येत होता त्यावेळेला. अँड द लँड अलॉंग हर बँक हॅज बिकम व्हेरी फर्टाईल बिकॉज ऑफ द फ्लड डिपॉझिट्स. तर जेव्हा नदीला पूर येतो त्यावेळेला त्यामध्ये वाहून येणारी जी माती असेल, वाळू असेल किंवा जे सेंद्रिय घटक आपण म्हणतो किंवा जे डेड ॲनिमल्स, प्लांट्स असतील ते सुद्धा वाहून येतात. आणि जेव्हा नदीचं पाणी कमी होतं तर ही जी माती एका ठिकाणी राहते किंवा जी काही सॉईल असते तर ही फर्टाईल असते खूप जास्त प्रमाणात. कारण फर्टाईल सॉईलसाठी किंवा सुपीक जमिनीसाठी जे काही घटक आवश्यक असतात ते त्या जमिनीमध्ये असतात. Also, ancient Egyptians used to build small embankments of the river to store the flood water. आणि त्यांनी एम्बॅकमेंट्स म्हणजे जसं की आपण आता डॅम असेल किंवा जे हे असतात बघा, बांध असेल, असे बांधले जातात नदीवरती आणि त्यामुळे पाणी नदीचं जे असतं ते अडवलं जातं. त्या पद्धतीने हे लोक काय करत होते? एम्बॅकमेंट्स बनवत होते रिव्हरवरती, की जे रिव्हरचं पाणी फ्लड वॉटर जे असेल, पूर आलेलं जे जास्तीचं पाणी असेल ते काय होईल? तिथे स्टोअर होईल. आफ्टर द सॉईल इन द फ्लड वॉटर सेटल टू दी बॉटम, द वॉटर वॉज यूज फॉर इरिगेशन. आणि त्यानंतर काय व्हायचं की ही जी सॉईल आहे ती खाली बसायची आणि जे पाणी असायचं ते इरिगेशनसाठी, म्हणजेच काय की शेती जी करतो आपण त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सिंचन आपण ज्याला म्हणतो की वेगवेगळ्या सिंचन पद्धतीने आपण आज पाणी देतो, तर त्या पद्धतीने ते लोक त्यावेळेला काय करत होते? शेतीसाठी ते पाणी यूज करत होते. नेक्स्ट बघूया चायना किंवा चीन आपण ज्याला म्हणतो. द एन्शियंट सिव्हिलायझेशन ऑफ चीन डेव्हलप अँड फ्लरिश इन द व्हॅली ऑफ द हाँग हे रिव्हर. तर त्या नदीचं हे नाव आहे हाँग हे. आणि त्याच्या व्हॅलीमध्ये जी सिव्हिलायझेशन फॉर्म होत होती किंवा डेव्हलप झाली होती ती कुठली होती? तर चायनीज ट्रेडिशन. अकॉर्डिंग टू द चायनीज ट्रेडिशन, अ किंग नेम हाँग इंट्रोड्यूस ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, व्हील कार्ट अँड चारियट्स, बोट्स अँड क्लोदिंग इन चायना. चायनीज पीपल बिलीव्ह दॅट हिज क्वीन इन्व्हेंटेड द टेक्निक ऑफ सिल्क प्रोडक्शन अँड सिल्क डाईंग. तर त्यावेळेची जी चायनीज ट्रेडिशन होती किंवा ते जे लोक होते त्यांच्यामध्ये ॲग्रिकल्चर खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेलं होतं. ॲनिमल हजबंड्री असेल, व्हील कार्ट आणि चॅरियटसुद्धा त्यांनी वापरलेले होते, बोट्स असतील, क्लोदिंग असेल, या सर्व गोष्टी त्यावेळेला डेव्हलप झाल्या होत्या. आणि ते जे लोक आहे चायनीज पीपल
त्यांचा असा विश्वास आहे की जे सिल्क प्रोडक्शन आहे ते त्यांची जी राणी होती तिने ते टेक्निक काय केलं होतं, डेव्हलप केलं होतं की सिल्कपासून कपडे कसे बनवायचे किंवा सिल्क प्रोडक्शनच कशा पद्धतीने होतं हे असेल किंवा डाईंग म्हणजेच त्याला कलरिंग कसं करायचं, या सर्व गोष्टी त्या राणीने शोधल्या असा त्यांचा विश्वास आहे. Luoyang, Beijing and Chang'an were among the important cities of ancient China. तर त्यावेळचे जे चायनाच्या सिटीज होत्या त्यांची नावं दिली आहेत आणि इथं तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे ते हरप्पन सिव्हिलायझेशनचं आहे, ते नंतर बघूया आपण. तर हरप्पा सिव्हिलायझेशन विषयी बघूया. द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन ऑन द इंडियन सबकॉन्टिनेंट इज नोन ॲज द हरप्पन सिव्हिलायझेशन. आणि हे सिंधू नदी जे आहे तर सिंधू नदीच्या प्रदेशामध्ये हे हरप्पन सिव्हिलायझेशन काय झाली होती, फ्लरिश झाली होती. इट फ्लरिश इन द इंदूस व्हॅली. इंदूस इज द इंग्लिश वर्ड फॉर द नेम सिंधू. सिंधू नदी आपण मराठी हिंदीमध्ये बोलतो तर इंग्लिशमध्ये यालाच इंदूस व्हॅली पण बोलतात. तर त्या ठिकाणी ही सिव्हिलायझेशन फॉर्म झाली होती. हरप्पा इन पंजाब अँड मोहेंजोदरो इन सिंध आर दी टू साइड्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन टू बी डिस्कवर फर्स्ट. सगळ्यात आधी जी हरप्पा संस्कृती डिस्कवर झाली तर ती कुठे झाली होती, पंजाब आणि मोहेंजोदरोमध्ये. नाव दे आर इन पाकिस्तान. आता जो प्रदेश आहे तो कुठे आहे, पाकिस्तानमध्ये गेला आहे. लोथल अँड धोलावीरा इन गुजरात अँड कालीबंगन इन राजस्थान आर अमॉंग द फेमस साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन इन इंडिया. तर हे नावं जे दिले आहेत ह्या साइट्स आहेत आपल्या इंडियामध्ये जिथे हरप्पन सिव्हिलायझेशन काय झालं होतं त्यावेळेला डेव्हलप झालं होतं किंवा फ्लरिश झालं होतं. सिटीज ऑफ दी सिव्हिलायझेशन आर वेल नोन फॉर देअर सिस्टमॅटिक टाउन प्लॅनिंग. सगळ्यात महत्त्वाचं जर इम्पॉर्टंट फीचर्स असेल किंवा फॅक्टर असेल इम्पॉर्टंट असं तर ते हे होतं ह्या सिव्हिलायझेशनसाठी की यांचे जे सिव्हिलायझेशन होतं ते टाउन प्लॅनिंगसाठी खूप इम्पॉर्टंट किंवा सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांची टाउन प्लॅनिंग होती. द हाऊसेस वेअर बिल्ट इन ब्लॉक्स क्रिएटेड बाय पॅरलल रोड्स दॅट क्रॉस इच अदर ॲट राईट अँगल्स. अशा पद्धतीने त्यांनी हाऊसेस बनवले होते की त्याच्यासमोर जे रोड्स होते ते पॅरलल होते आणि क्रॉस होते कशामध्ये, राईट अँगल काटकोणामध्ये ते क्रॉस करायचे एकमेकांना. ह्यूज ग्रॅनरीज अँड स्पेसियस हाऊसेस वेअर द स्पेशल फीचर ऑफ दिस सिटीज. आणि स्पेसियस असे हाऊसेस असतील त्यांचं व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने केलेलं प्लॅनिंग असेल हे मेन स्पेशल फीचर्स होते. देअर वेअर बाथरूम्स अँड लॅट्रिन्स इन एव्हरी हाऊस अँड अ कवर्ड ड्रेनेज सिस्टीम विच इंडिकेट्स अ कन्सर्न फॉर पब्लिक हायजीन. आता पब्लिक हायजीनविषयी ज्यांना माहिती असेल किंवा ते कन्सर्न असेल त्यामुळेच त्या लोकांनी काय केलेलं होतं की बाथरूम लॅट्रिनची सुद्धा सोय त्यावेळेला होती आणि ते ड्रेनेज सिस्टमसुद्धा प्रॉपरली त्यांनी त्यावेळेला बनवले होते. यावरून आपल्याला त्यांचं पब्लिक हायजीनविषयी किती महत्त्व होतं हे समजतं. देअर वेअर केअरफुली कन्स्ट्रक्टेड प्रायव्हेट अँड पब्लिक वेल्स. प्रायव्हेट पण आणि पब्लिक वेल्स जे असतात, विहिरी ज्या असतात त्या त्यांनी बनवलेल्या होत्या. द सिटीज वेअर डिवायडेड इंटू 2 to 4 पार्ट्स ईच विथ अ सेपरेट फोर्टिफिकेशन. आणि त्यांनी असे एकाच सिटीचे किंवा एकाच गावाचे काय केले होते, पार्ट्स केलेले होते, 4 पार्ट्स. आणि प्रत्येक सेपरेट पार्टचा जो त्यांनी होता ते फोर्टिफिकेशन केलेलं होतं, वेगळे केलेले होते. आता इथे बघा तुम्हाला पिक्चर्स जे दिलेले आहेत की हरप्पन सील अँड क्ले फिगरिन. म्हणजेच काय की ज्या सील्स त्यावेळेला बनवलेल्या होत्या, मुद्रा आपण म्हणू शकता, मोहर, अशा पद्धतीने वेगवेगळ्या राजांच्या ज्या असतात त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीचे सील बनवलेले होते जसं की तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिलेलं आहे आणि राईट साईडला तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीची मूर्ती बनवलेली होती जी की हरप्पन सिव्हिलायझेशनची जी नंतर आपल्याला जमिनीखाली सापडली. त्यामुळे हे काय होतात की अवशेष आपल्याला सापडले त्यावरून आपण म्हणू शकतो की बोलू शकतो की अशा पद्धतीची त्यांची सिव्हिलायझेशन होती. द कॅरेक्टरिस्टिक अर्थन पॉट्स ऑफ द हरप्पन आर वेल बेक, रेड इन कलर अँड विथ ब्युटिफुल डिझाईन्स लाईक अ पीपल लीव्स अँड फिश स्केल्स. आता बघा की सुरुवातीचे जे लेसन्स बघितले त्यामध्ये आपण काय बघितलं होतं की त्यांच्याकडे मोस्टली त्यांनी स्टोन टूल्स जे होते ते वापरले होते. नंतर त्यांनी ज्या ब्रिक्स होत्या ते वापरायला सुरुवात केल्या होत्या, परंतु ते कसे होते ते बेक न करता त्यांनी वापरले होते, म्हणजे मातीचे बनवले, सुकवले आणि वापरले. परंतु आता जी आपल्याला हरप्पन सिव्हिलायझेशन असेल किंवा यानंतरच्या ज्या सिव्हिलायझेशन होत्या त्यामध्ये जे आपल्याला अर्थन पॉट सापडले ते कशा पद्धतीचे होते की वेल बेक केलेल्या त्या गोष्टी होत्या किंवा रेड कलर दिलेला होता. म्हणजे यावरून आपल्याला कळतं की त्या लोक आता भरपूर प्रमाणात डेव्हलप झाले होते, कलर विषय असतील. आणि त्यानंतर पीपल लीव्स आणि फिशचे स्केल्स जे असतात, खवले जे असतात फिशचे, त्या पद्धतीचे डिझाईन्स त्यावरती दिसत गेले. म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी आता आपले स्किल्स जे होते ते वाढवले होते. वेन
त्यानंतर बघा इथे बघा सगळे पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत, स्पोर्ट्स असेल, त्यानंतर किंग, हंटिंग, लायन, रेसलिंग या पद्धतीचे. वेन टॅप दिस पॉट्स प्रोड्यूस अ मेटॅलिक साऊंड. आणि हे जे पॉट्स होते ते अशा पद्धतीने बनवले गेले होते की त्यांच्यावरती आपण जर टॅप केलं, वाजवलं, तर त्याच्यामधून मेटॅलिक साऊंड म्हणजेच काय, कुठलंही मेटल असेल तर बघा मेटलच्या वस्तू असतात त्या जेव्हा आपण त्यावरती टॅप करतो किंवा त्या आदळल्या जातात कुठल्याही गोष्टीवरती, तर त्याचा एक विशिष्ट प्रकारचा साऊंड होतो. त्या पद्धतीचा साऊंड या पॉट्समधून यायला लागला होता. द हरप्पन क्राफ्ट्समॅन वेअर हायली स्किल इन मेकिंग ब्रॉन्झ ऑब्जेक्ट्स अँड बीड्स फ्रॉम सेमी प्रिसियस स्टोन्स ऑफ व्हेरियस कलर्स. वेगवेगळ्या पद्धतीच्या जे स्टोन होते त्यापासून बीड्स बनवणं असेल किंवा ब्रॉन्झचे ऑब्जेक्ट्स बनवणं असेल, अशा पद्धतीच्या गोष्टी आता काय जे क्राफ्ट्समन होते त्यांचे स्किल आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती. आता हे पिक्चर बघा, अ किंग हंटिंग अ लायन अशा पद्धतीने त्यांनी बनवलं होतं. रेसलिंगच्या असेल अशा मूर्ती आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे काय दिलं आहे बघा, अ गेम बोर्ड अँड गेम्स मेन फाउंड इन अँड एक्झिक्युशन ॲट UR मेझोपोटेमिया 2600 BC. तर अशा पद्धतीचा एक गेम बोर्ड होता, कुठल्या पद्धतीचा तरी त्या गेम, जसं की आपण आता कॅरम खेळतो, चेस खेळतो, अशा पद्धतीचा काहीतरी गेम बोर्ड होता त्यांचा की जो एक्झिक्युशनमध्ये सापडलेला आहे. दीज थिंग्स वेअर इन अ ग्रेट डिमांड इन मेझोपोटेमिया. आणि याची खूप ग्रेट डिमांड होती त्यावेळेला. द नेम्स ऑफ हरप्पन गॉड्स अँड गॉडेस आर नॉट एट नोन. त्यावेळेला ते सुद्धा देवदेवता यांना मानायचे, परंतु त्यांचे नावं काय असतील हे आता आपल्याला माहीत नाही. हावेवर वी नो विथ द हेल्प ऑफ द हरप्पन सील्स अँड क्ले फिगरिन दॅट दे वर्शिप पशुपती, लॉर्ड ऑफ ऑल लिव्हिंग ॲनिमल्स अँड अ मदर गॉडेस. पण मेझोपोटेमियामध्ये जे काही देवदेवता होते त्यांची नावं आपल्याला माहीत नाही, परंतु हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे काही सील्स सापडल्या किंवा फिगरिन ज्या देवतांच्या मूर्ती सापडल्या त्यावरून पशुपती हे नाव समजलं की पशुपतीचा मिनिंगच काय, पशु म्हणजेच काय, प्राणी, ॲनिमल्स. तर ॲनिमल्सचा किंवा प्राण्यांचा देव म्हणून पशुपती असं नाव दिलेल्या देवतेची ते काय करत होते, पूजा करत होते. या बाजूला बघा तुम्हाला पिक्चर दिलं आहे, हरप्पन टॉईज जे होते अशा पद्धतीने त्यांनी बनवलेले होते. Archaeologists feel that these clay objects found in exhibition of Harappan sites were used as a गेम्समेन. म्हणजेच जो बोर्ड आपण बघितला होता किंवा वेगवेगळे गेम्स खेळण्यासाठी ते या वस्तूंचा वापर करत असतील असं जे काही रिसर्च करणारे असतात त्यांनी, जे आर्किओलॉजिस्ट असतात, संशोधक असतात, या हिस्ट्रीविषयी स्टडी करणारे, त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ज्या गोष्टी होत्या, क्ले ऑब्जेक्ट्स जे होते ते गेम्समेन यूज करत असतील किंवा खेळण्यासाठी ते वापरत असतील. स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट कशा पद्धतीचं होतं ते बघूया. देर वेर अ व्हरायटी ऑफ स्पोर्ट्स अँड मीन ऑफ एंटरटेनमेंट इन द एन्शियंट सिव्हिलायझेशन. जसं की आत्ताच आपण एक गेम बोर्ड बघितला, म्हणजेच काय, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट यासुद्धा गोष्टी डेव्हलप झाल्या होत्या. हंटिंग अँड रेसलिंग वेअर द इम्पॉर्टंट वन्स. हंटिंग म्हणजे काय, प्राण्यांची शिकार करणे, रेसलिंग म्हणजेच काय, कुस्ती खेळणे. ह्या सर्व गोष्टी स्पोर्ट्स आपण म्हणू शकतो की ते आता काय करायला लागले होते, यूज करत होते किंवा त्या पद्धतीने आता डेव्हलप होत गेले होते. गेम्स प्ले विथ द हेल्प ऑफ गेम बोर्ड अँड गेम्स मेन वेअर ऑल्सो पॉप्युलर. इन एन्शियंट इजिप्ट पीपल प्लेड अ गेम दॅट वॉज सिमिलर टू चेस. की जसं आपण आज चेस खेळतो त्या पद्धतीने चेस सारखाच एक गेम ते सुद्धा खेळत होते. दिस गेम वॉज प्ले विथ अ गेम बोर्ड अँड गेम्समेन. गेम बोर्ड पण यूज केला जात होता, गेम्समेन जे असतात ते पण यूज केले जात होते. इट वॉज नोन ॲज सेनाट. आणि ह्या गेमचं नावच काय, सेनाट असं नाव दिलं गेलं होतं. इन एन्शियंट चायना ऑल्सो देर वेअर मेनी गेम्स प्लेड विथ द बोर्ड्स अँड गेम्समेन. सिमिलर गेम्स वेअर पॉप्युलर इन मेझोपोटेमिया अँड हरप्पन सिव्हिलायझेशन टू. आता बघा, ट्रेड किंवा व्यापारी यामुळे हे एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये जात असणार, त्यामुळे काय होतं की त्यांचे गेम्स असतील, स्पोर्ट असतील किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा काय होत्या, एक्सचेंज होत होत्या एकमेकांमध्ये. मेनी टॉईज आर फाउंड इन द एक्झिबिशन ऑफ हरप्पन साइट्स. हरप्पन साइट्समध्ये खूप सारे टॉईजही सापडले. दे इन्क्लूड वर्ल्स, विसल्स, रॅटल्स, बुलक कार्ड्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑन व्हील्स एक्सेट्रा. अशा पद्धतीचे टॉईज जे होते ते सुद्धा त्या सिव्हिलायझेशनमध्ये ज्या साईट्स होत्या सिव्हिलायझेशनच्या तिथे सापडले. म्युझिक अँड डान्स वेअर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन अर्ली सिव्हिलायझेशन. डान्स आणि म्युझिकसुद्धा ते लोक काय करत होते, वापरत होते किंवा म्युझिक आणि डान्स त्यावेळेला सुद्धा एंटरटेनमेंटचं एक साधन होतं. दे वेअर अन एसेन्शियल पार्ट ऑफ सेलिब्रेटिंग अ फेस्टिवल. आणि हे सर्व कशासाठी वापरत होते, जसं की आज आपण सुद्धा आपले फेस्टिवल असतील सेलिब्रेट करण्यासाठी, प्रोग्राम असतील त्यावेळेस सेलिब्रेशनसाठी आपण काय करतो, म्युझिक आणि डान्सचा वापर करतो, तसंच त्या पद्धतीने तेही करत होते. एन्शियंट पीपल यूज मेनी टाईप्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटसुद्धा ते वापरायला लागले होते.
इन मेझोपोटेमिया अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट नोन ॲज बलग वॉज व्हेरी पॉप्युलर. जसं की साईडला तुम्हाला पिक्चर दिलेला आहे, जसे की आताचे सितार, गिटार आपण वापरतो, ज्यामध्ये स्ट्रिंग्स वापरलेल्या असतात आणि मग तो साऊंड प्रोड्यूस होतो. अशाच पद्धतीचं एक इन्स्ट्रुमेंट जे की बाजूला तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे, हे मेझोपोटेमिया जी सिव्हिलायझेशन होती त्यांनी यूज केलेलं होतं. बिसाइड्स इन्स्ट्रुमेंट्स लाईक चिम्बल्स, रॅटल्स, फ्ल्युअर्स, ड्रम्स एक्सेट्रा हे सुद्धा ते काय करत होते, वापरत होते. वेअर ऑल्सो प्लेड. द इजिप्शियन किंग वेअर नोन ॲज अ फारस. On the occasion of certain festivals, the Faras himself used to participate in the celebration and dance. फारस जो इजिप्शियन किंग होता, तो जो होता तो काय करत होता की त्याला अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट वाजवायला येत होते आणि तो काय करायचा की ज्या वेळेला सेलिब्रेशन असेल त्यावेळेला तो स्वतः ते वाजवायचाही, पार्टिसिपेटही करायचा त्यामध्ये फेस्टिवलमध्ये आणि डान्सही करायचा. द ब्रॉन्झ इमेज ऑफ ए डान्सर फाउंड इन द एक्झिबिशन ॲट मोहेंजोदरो इज एव्हिडन्स दॅट डान्स वॉज इम्पॉर्टंट इन द हरप्पन सिव्हिलायझेशन ॲज वेल. की ते डान्स करत असणार म्हणूनच त्यांनी काय केलं होतं की त्या पद्धतीच्या ज्या सील बनवल्या होत्या त्यावरती डान्सचं काय दिसलं आपल्याला, एक एव्हिडन्स, पुरावा सापडला की त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्यावेळेचे लोकसुद्धा काय करायचे, डान्स करत होते. टिल नाव वी हॅव लर्न इन ब्रीफ अबाउट द हिस्ट्री ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन फ्रॉम द स्टोन एज टू द अर्ली सिव्हिलायझेशन. आजही यावरती रिसर्च होतात की कशा पद्धतीने स्टोन एजचे लोक राहत होते आणि त्यानंतर कशा पद्धतीच्या सिव्हिलायझेशन डेव्हलप होत गेला यावर स्टडी होतच असतो. नेक्स्ट इयर वी शॅल स्टडी इन डिटेल द हरप्पन सिव्हिलायझेशन दॅट डेव्हलप इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. आतापर्यंत आपण बघितलं की ह्युमन सिव्हिलायझेशन, ह्युमन कशा पद्धतीने इव्हॉल्व होत गेले, त्यांच्या ज्या सिव्हिलायझेशन असतील किंवा त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होत गेले, या सर्व गोष्टी आपण ह्या इयरमध्येच म्हणजे 5th स्टँडर्डमध्ये बघितल्या. आता 6th स्टँडर्डमध्येच म्हणजेच नेक्स्ट इयरला तुम्ही हरप्पन सिव्हिलायझेशन डिटेलमध्ये बघणार आहात. इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कशा पद्धतीने ती डेव्हलप झाली हे बघणार. वी शॅल ऑल्सो स्टडी द एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि एन्शियंट टाईपची जी हिस्ट्री होती फक्त इंडियामध्ये कशा पद्धतीची होती ते सुद्धा तुम्ही नेक्स्ट इयरला काय करणार, स्टडी करणार. अ म्युझिकल स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मेड ऑफ गोल्ड नेम बलग फाउंड इन द एक्झिबिशन ॲट द सिटी ऑफ युआर अँड मेझोपोटेमिया साईट. जे की पिक्चर दिलं आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे खाली दिली आहे. द बलग हॅज 11 स्ट्रिंग्स. इट्स हाईट इज अप्रॉक्सिमेटली 2.1 meters. It dates back to about 2650 BC. It was found in the burial of a Mesopotamia queen. Her name was पॉबी. असं काहीतरी नाव आहे त्या क्वीनचं आणि तिच्यासोबतच मेझोपोटेमिया जी साईट होती तिच्यासोबत ते ब्युरियल म्हणजेच काय जमिनीखाली पुरलेलं होतं किंवा गाडलेलं होतं असं आपण म्हणूया आणि त्या ठिकाणी हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सापडलं होतं. तर अशा पद्धतीने हा एक लास्ट लेसन होता तुमचा की ज्यामध्ये 5th स्टँडर्डचा EVS 2चा जो सिलेबस आहे तुमचा इथे कंप्लीट